रस्त्यावर पडून असलेल्या मोठाल्या पाईपवर भरधाव दुचाकी वेगानं धडकली। यात दुचाकीवरील 2 स्वारांचा जागीच अंत झाला। ही धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे। पोलिसांनी या प्रकरणात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। नागपूर शहरात रस्त्यावर पडून असलेल्या पाईपवर दुचाकी भिडल्याने भीषण अपघात घडला। या अपघातात मात्र दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा करुण अंत झालाय। ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे। अस्ताव्यस्त मनमर्जीपणाने रस्त्यावर ठेवलेल्या पाईपला दुचाकीने जोरदार धडक दिली। या घटनेची माहिती मिळताच नागपूर वरिष्ठ पोलीस अधिकारीसह यशोधरा नगर पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी धाव घेतली। या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले। यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी 13 डिसेंबरला दुपारी 5:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर ठेवलेल्या पाईपलाईनला दुचाकीची जोरदार धडक लागल्याने 2 मित्रांचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टर विरोधात यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी स्पष्ट केली आहे। काल रात्री 2:45 दरम्यान मला एक कॉल मिळाला की इटाभट्टीकडून ऑटोमॅटिक चौकाकडे जाणाऱ्या रोडवरती कॅन्सर हॉस्पिटल शेजारी एक मोटरसायकलचा अपघात झालेला आहे असा कॉल मिळाल्यानंतर मी माझी टीम बीट मार्शल आणि डीबी पथक वगैरे त्या ठिकाणी गेलो होतो। प्राथमिक दर्शनी आम्ही पाहिलं तर जे पाईपलाईन जे पाईप टाकलेले आहेत त्याला धडकून गाडी आतून गेलेली आणि आतमध्ये 2 व्यक्ती रक्त येत असलेल्या स्थितीमध्ये पडलेले होते। तशी स्थिती जरा गंभीर दिसल्यानंतर आम्ही फॉरेन्सिक कार आणि तसेच आमच्या वरिष्ठांना त्याबद्दलची माहिती दिली। नाईट राऊंड करिता असणारे आमचे माननीय DCP सर, माननीय ACP सर हे तात्काळ घटनास्थळी आले होते। आम्ही प्रथमदर्शनी आम्हाला ते घातपात असल्याचं निदर्शनास येत होतं, परंतु त्याबद्दलचे काही क्लू वगैरे तिथे मिळून न आल्यामुळं आम्ही बाकी अँगलने चेक केला असता ते मोटरसायकलवरून डायरेक्ट पाण्याच्या त्या लोखंडी पाण्याच्या पाईपमध्ये मोटरसायकलसह गेल्याचं तिथं दिसत होतं, कारण ते तिच्या मोटरसायकलचे स्केटिंगचे आणि ह्याचे तिथं अवशेष आतमध्ये होते। तर ते आम्ही ज्यावेळेस चेक केलं आणि फॉरेन्सिक गाडीने ज्यावेळेस चेक केला आणि 108 ॲम्ब्युलन्स पण आपण बोलवले होते त्या ठिकाणी की जखमीला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी, परंतु 108 ॲम्ब्युलन्सचे जे डॉक्टर होते त्यांना चेक केल्यानंतर त्यांनी सांगितले की हे मृत झालेले आहेत। त्यानंतर आम्ही फॉरेन्सिक टीम आणि ह्याच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय DCP सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मी या ठिकाणी हॉस्पिटल रेफर केलं होतं। त्यातील 2 व्यक्ती मयत झालेले आहेत। एक लॉरेन्स सायमन वय वर्ष 36 राहणार मार्टिन नगर जेरेपटका आणि त्याचाच मित्र दुसरा शंकर पंढरे गुर्दे वय वर्ष 36 राहणार जिल्हाबाई ठाकरे असं त्यांचे दोघांचे नाव आहे। आपण याच्यावरती जे पाईपलाईनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि प्लस मोटरसायकलचे जे याच्यावरती पण आपण नेग्लिजन्सचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता सध्या तपास चालू आहे।